आजपासून नाशिक दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू. दिलीप खैरेंनी घेतला अर्ज. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 पासून सुरू झाली असून भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी आता अर्ज घेतल्याने मोठी खळबळ माजली. दिलीप खैरे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. छगन भुजबळ यांना मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असे भाजपला वाटते. त्यामुळे भुजबळ आणि माघार घेतील असली तरीही त्यांच्याच गटातील उमेदवारी दिली जाणार असल्याचे समोर येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात एका बाजूला एकनाथ शिंदे गटातून हेमंतप्पा गोडसे, अजय गोडसे तर भाजपाकडून स्वामी शांतगिरीजी महाराज बाशिंग बांधून बसले आहेत. यात आता दिलीप खैरेंनी अर्ज घेतल्याने भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा रंगली आहे. नाशिक राजकारणात एकीकडे उमेदवारी अजूनही निश्चित झालेली नाही. दिलीप खैरे छगन भुजबळांचे अगदी निकटवर्तीय असून अगदी विश्वासू आहेत. त्यांच्या बंधूंनी त्यांच्यासाठीच अर्ज खरेदी केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे भुजबळांनी राजकीय खेळी केल्याचं बोललं जात आहे. मराठा समाजाचा एकीकडे भुजबळांवरती होणारा विरोध, एकीकडे ओढावलेला रोष आणि त्याच पार्श्वभूमीवरती भुजबळांनी घेतलेली माघारी, तरी जागेवरती कायम ठेवलेला दावा आणि आता समोर आली आहे दिलीप खैरेंची ही खेळी. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र 24 न्यूज, मुक्ताराम बागुल, नांदगाव. आपल्या नावाने आज अंबादास खैरे यांनी अर्ज घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरताय, नेमकं काय या मागचं चाल आहे, काय नेमकं चर्चा आहे सध्याच्या घडीला? आपण मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज घेत असतात आजच्या दिवशी. सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे. पुढील दिशा आदरणीय भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेण्यात येईल. नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असणार याची चर्चा राज्यभर नाही तर देशभर आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं. तुम्ही त्यांचे विश्वासू आहात आणि तुम्हीच अर्ज घेतलाय आणि तो भरणार देखील आहात. काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, त्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने ठराव सुद्धा केला. त्या अगोदर 2 दिवस अगोदर समता परिषदेची बैठक झाली, त्यांनी ठराव केला की भुजबळ साहेबांनी या निवडणुकीतून निवडणूक लढवावी आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो माघार घ्यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पुढील निर्णय जो काही भुजबळ साहेब घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. समता परिषदेचं जी बैठक झाली त्यामध्ये आपण पण उमेदवारी करावी असं काही ठरलं होतं का? आणि आपल्या उमेदवारीच्या मागचं नेमकं कारण नाही, त्यावेळेला नव्हतं ठरलं, परंतु त्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्या आणि त्यानंतर मग उमेदवारी अर्ज घेण्याचं ठरलं आणि उमेदवारी अर्ज तसाही आजपासून मिळणार होता. त्यामुळं आम्ही आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. पुढची चर्चा भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. त्यांना पहिलाच अर्ज होता आणि पहिल्या क्रमांकाची मतं मिळतील अशी अपेक्षा आहेत का? काय नेमकं वाटतं आपल्याला? बस आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, भुजबळ साहेबांचे आशीर्वाद.